We'll open our Bibles to Jeremiah chapter 4 verse 20. In one moment trouble comes and my home is gone. The walls fall down in the blink of an eye. इर्मिया 4 आणि त्यातील 20वे वचन. नाशावर नाश पुकारलेला आहे, कारण सर्व देश ओसाड केलेला आहे. अकस्मात माझे डेरे क्षणात माझ्या कनाती लुटलेले आहेत. Praise the Lord. देवाला धन्यवाद. In one moment एका क्षणामध्ये a house collapses. एखादं घर कोसळून पडतं. In one moment एका क्षणात trouble can bring ruin in your life. हे त्रास तुमच्या आयुष्यामध्ये नाश आणू शकतात. One phone call, एखादा कुणाचा तरी फोन आला one diagnosis, आणि एखादं काहीतरी डॉक्टरांनी निदान सांगितलं, one betrayal, एखादा कोणीतरी धोका दिला, one accident, एखादा काहीतरी अपघात झाला, one sickness, एखादा काय आजार झाला one loss. आणि एखादं काही नुकसान झालं. In just one moment एका क्षणात things can go wrong. आयुष्याची बाजी पलटू शकते बेटा, आणि गोष्टी चुकीच्या होऊ शकतात. Your joy is gone, तुझा आनंद मग निघून जातो, a home is gone, घर तुझं जातं, loved one passes away. आणि तुझे प्रिय आप्तजन निघून जातात. Anything can happen. म्हणजे काहीही घडू शकतं. That's why म्हणून you have to revolve yourself around God. तुला तुझं जीवन देवाच्या सभोवताली फिरवावं लागेल. Amen. Amen. There is no other alternative. बाकी कुठला पर्याय नाही. तुम्ही डोकी फोडा, जिथं पाहिजे तिथे जाऊन या, पण ह्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. You need God. तुम्हाला देवाची गरज आहे, Because He stands like a rock. कारण देव खडकासारखा उभा राहतो. He stands like a rock. देव खडकासारखा तुझ्या सोबत उभा राहतो, And He will not allow you to collapse. आणि देव तुला ढासळू देणारच नाही. And you don't need Him sometimes. आणि देवाची गरज तुला फक्त काही दिवस पडणार आहे असं नाही. You need Him all the time. देवाची गरज तुला सदोदित भासणार आहे. Not just on Sunday. आणि फक्त रविवारी तुला देव लागणार आहे असं नसतं. Not just on Monday. आणि देव तुला फक्त सोमवारी लागतो असं नाहीये. But always. तर तुला देव नेहमी लागणार आहे. Always. तुला सदोदित देव लागणार आहे, No matter what. काही घडो. Because trouble is like earthquake. कारण की त्रास भूकंपासारखे आहेत बेटा, It comes without warning. आणि त्रास आपल्याला काही सूचना न देता अकस्मात येतात. And it is fast, it is strong. आणि ते पटकन येतात, फार घाईघाईने येतात, फार बलवान असतात. And it can break everything in a moment. आणि त्या त्रासांपायी तुझं सगळं काही क्षणार्धामध्ये तुटू शकतं. So no matter where you are, म्हणून ना तुम्ही लोक कुठेही असा, no matter where you run, काही करा, कुठेही धावा, no part of the earth is completely safe on its own. पृथ्वीवरचा कुठलाही भाग तुमच्यासाठी स्वतःहून संपूर्ण सुरक्षित नाहीये. Because life can change in a blink of an eye. कारण जीवन एका क्षणात बदलू शकतं. जे म्हणतात ना, पलक झपकते, जीवन बदलू शकतं. Bible says बायबल म्हणतं in Psalm 46 verse 1, स्तोत्र 46 त्यातलं पहिलं वचन, God is our refuge and strength, परमेश्वर आपलं आश्रयस्थान आणि आपली ताकद आहे, a very present help in trouble. आणि संकट समयी आपली तात्कालिक मदत So परमेश्वर आहे. trust on Him. म्हणून परमेश्वरावर विश्वास ठेवा, Give your heart to Him. आपलं हृदय देवाला द्या. Bible says बायबल म्हणतं in Jeremiah 23 verse 6, इर्मियाचा 23वा अध्याय त्यातलं 6वं वचन, the living God says, जिवंत देव बोलतोय I am the Lord की मी प्रभू आहे, and you are safe with me. आणि माझ्या सोबत तुम्ही सुरक्षित आहात. Praise God. देवाला धन्यवाद. I am the Lord मी प्रभू आहे, and you are safe only with me. माझ्या सोबतच फक्त तुम्ही सुरक्षित आहात. मला सोडलं तर तुम्ही असुरक्षित आहात. So don't leave the living God. म्हणून जिवंत देवाला कधीही कुठल्याही गोष्टीसाठी सोडायचं नाही. What you say in your troubled times, God notices. तुमच्या त्रासांच्या समयामध्ये तुम्ही जे बोलता ना, ते देव ऐकतो बरं का. Don't curse God in your troubled times. तुमच्या त्रासांमध्ये देवाला चुकूनही शाप देऊ नका, God is never at fault. कारण देव कधी चुकत नसतो. Every trouble comes because of us. प्रत्येक त्रास आपल्या स्वतःपायीच येतात. No matter who you are, तुम्ही कोणी असा, trouble comes on everybody. त्रास प्रत्येकाच्या जीवनावर येतात बेटा. But पण trust in God, देवावर विश्वास ठेवा, and that will sustain you when everything falls apart. त्यातून तुम्हाला पाठिंबा मिळेल. संपूर्ण आयुष्य जरी उद्ध्वस्त झाल्यासारखं वाटलं तरी सुद्धा. Praise God. देवाला धन्यवाद. God's presence alone will give you peace. कारण देवाचा सहवासच फक्त तुम्हाला शांती देणार आहे. Even when your world is shaking, जरी तुमचं जग हादरत असेल तरी सुद्धा God's presence will give you peace. देवाचा सहवास तुम्हाला शांती देईल. God's blessings always come after the deepest pain. आणि देवाचे आशीर्वाद नेहमी गहन वेदनेतून गेल्यानंतरच येतात. Even in ruins, आणि तुमच्या नाशात सुद्धा. worship builds a foundation. आराधना जर तुम्ही देवाची केली तर त्यातनं एक पाया तयार होतो. Job lost everything, योबाचं सगळंच गेलं, yet he found God. तरी सुद्धा
सुद्धा त्याला देव सापडला. And when he found God, आणि जेव्हा त्याला देव सापडला, he found everything that he lost. त्याला सगळं सापडलं जे गेलं होतं. Praise God. देवाला धन्यवाद. What Satan means for your ruin, आणि सैतानाला जे काही तुमच्या नाशासाठी करायचं आहे, God will use it for revival. देव तेच सगळं तुझ्या संजीवनासाठी वापरेल. आमेन. What should I do, Bishop? मग मी काय करू बिशप? Dedicate your home to God. काही नाही, तुझं घर पहिलं देवाला समर्पित कर. Pray every day. रोज प्रार्थना कर. Invite the Lord in your heart. प्रभूला तुझ्या हृदयात आमंत्रित कर. Lean on his wisdom. आणि देवाच्या ज्ञानावर अवलंबून राहा. Turn to him in crisis. देवाकडे संघर्षांमध्ये वळ. Declare, आणि असं घोषित कर God is my refuge and my strength. की देव माझं आश्रयस्थान आणि माझी ताकद आहे. Believe in restoration. आणि देव पुनर्वसन करून देतो यावर विश्वास ठेव. Even if you have lost everything, जरी तुझं सगळं गेलं असेल My- तरी सुद्धा विश्वास my ठेव. God can rebuild your life again. माझा देव तुझं जीवन परत बांधू शकतो. You people who feel lost, तुम्ही लोक ज्या तुम्हा लोकांना हरवल्यासारखं वाटतं, you who sit in the cave of sadness, आणि जे तुम्ही लोक दुःखाच्या गुहेत बसलेले आहात, Jesus is calling you. येशू आज तुम्हाला हाक मारत He आहे. says, come to me. आणि येशू म्हणतायत की तू माझ्याकडे I ये. will change your life. मी तुझं जीवन बदलीन. I will build your life. मी तुझं जीवन बांधेन. I will put strength in you. मी तुझ्यामध्ये शक्ती घालेन. What nobody can do, I will do for जे you. कोणी करू शकत नाही ते मी तुझ्यासाठी करेन. Praise God. देवाला धन्यवाद. But you must come to him. पण त्याच्यासाठी तुम्ही येशूकडे यावं लागेल. Say, Lord, I need you. म्हणा, प्रभू मला तुझी गरज आहे. I need you, Lord. प्रभू मला तुझी गरज आहे. I bring my brokenness to you. माझा तुटकेपणा मी तुझ्या समोर आणत आहे. I bring my pain to you. माझ्या वेदना मी तुझ्या समोर आणत आहे. I bring my hard questions to you. माझे अवघड प्रश्न मी तुझ्या समोर आणत आहे. I bring my debts to you. माझं कर्ज मी तुझ्या समोर आणत आहे. I bring my sorrows to you. माझं दुःख मी तुझ्या समोर आणत आहे. Answer me, Lord. मला उत्तर दे दे बाबा. Answer me, Lord. मला उत्तर दे दे बाबा. I believe in you. माझा विश्वास तुझ्यावर I आहे. trust in you. माझा भरोसा तुझ्यावर आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Don't build your house on sand. आपली घरं वाळूवर बांधू नका. Build your house on the word of God. आपली घरं देवाच्या या शब्दांवर बांधा. Praise God. देवाला धन्यवाद. Every collapse is a chance for God to construct. प्रत्येक ढासळण पडणं देवासाठी ते परत बांधायची संधी आहे. You are not finished. तू अजून संपला नाही You are being rebuilt, तर तुला देव परत बांधतोय making you brand new. आणि तुला नवीन कोरं करतोय. Praise God. देवाला धन्यवाद. Peace and joy is not in a place. शांती आणि आनंद कुठल्या जागेत नसतात Peace बेटा. and joy is in the person whose name is Jesus शांती Christ. आणि आनंद एका व्यक्तीत आहे आणि तो व्यक्ती येशू आहे. When the word of Jesus comes, येशूंचा शब्द आला, devil has to leave. सैतान गेलाच पाहिजे. Sickness has to leave. आजार गेलेच पाहिजे. Death has to leave. कर्ज गेलंच पाहिजे. शब्द येशूंकडून आलाय. Jesus didn't come to convert people to a religion. येशू लोकांचं धर्मांतर करायला आलेले नाहीयेत. He came to change hearts. येशू लोकांचं हृदय परिवर्तन करायला आलेले आहेत. इट्स व्हेरी सिंपल अँड व्हेरी स्ट्रेट. He didn't come to take away your life. येशू तुझा प्राण घ्यायला आलेले नाही. He came to give you life. येशू तुला प्राण द्यायला आलेत. येशू तुला जीवन द्यायला आलेत. Storms don't stay there when Jesus is around. येशू अवतीभोवती आले की वादळ राहत नाही. He turned tombs into testimonies. अरे कबरेला त्याने साक्षीत बदललं. कब्रस्तानाला त्याने साक्षीत बदललं. Your miracle is next now. तुझा चमत्कार आता पुढचा नंबर तुझाच आहे. Praise God. देवाला He धन्यवाद. has so much power. एवढं सामर्थ्य आहे If he can touch our ashes, की आपल्या राखेला जरी त्यांनी हात he लावला can give it a sweet resurrection. तर त्या राखेला, त्या अस्थींना सुद्धा येशू परत गोड पुनरुत्थान देतील. Praise God. एवढं सामर्थ्य आहे. No case is too hard for Jesus. कुठलंही प्रकरण आणि केस येशूंसाठी अवघड नाही. No home is too broken for restoration. कुठलंही घर येशूंसाठी इतकंही तुटलेलं नाही की ज्याला प्रभू परत बांधू शकणार नाही. When your life collapses, जेव्हा तुझं जीवन ढासळेल let my Jesus rebuild your home. तेव्हा येशूंना परवानगी दे तुझं घर परत उभारायची. He comes for every tear. प्रत्येक अश्रू जो तुझ्या गालावरनं पडतो त्या प्रत्येक आसवासाठी तो येतो बेटा. He comes for every scar, every wound, every sorrow, every pain. प्रत्येक जखमेसाठी तो येतो. प्रत्येक दुःखासाठी तो येतो. प्रत्येक वेदनेसाठी तो येतो. कधी बोलवून तर बघ. Jesus transforms your brokenness into wellness. येशू तुमचा तुटकेपणा संपूर्ण आरोग्यात बदलतात. Praise God. आमेन.